नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश कुंभार आणि फार्मा स्प्रिंट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आपण फार्मॅकॉलॉजी सिरीज स्टार्ट केली होती. त्याच्यामध्ये आपण सेडेटिव्ह अँड हिप्नॉटिक हा चॅप्टर कंप्लीट केला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपियड्स चॅप्टर सुरुवात करणार आहोत. हा चॅप्टर आपण 2 पार्ट्स मध्ये बघणार आहोत. पार्ट्स 1 मध्ये हाफ चॅप्टर, पार्ट्स 2 मध्ये हाफ चॅप्टर. चला तर मग स्टार्ट करूया. ओपिओइड्स. ओके, बेसिकली ओपिओइड्स काय असतात? ओपिओइड्स आर द dried capsules of poppy plant. Dried capsules of poppy plants. Poppy plants in the sense Papaver somniferum. Papaver somniferum. हे नाव पण लक्षात ठेवायचं आपल्याला, पापावर सोमनिफेरम. ओके, सो ड्राइड एक्स्ट्रॅक्ट ऑफ पापावर सोमनिफेरम्स ला आपण काय म्हणतो? ओपिओइड्स. ओके, so it is extract of dried capsule. It is a dried capsule of papaver somniferum. Okay, so basically what are the chemicals? कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असतात या ओपिओइड्स मध्ये? ओके, तर एक तर ते अनाल्जेसिक असतात आणि दुसरे नॉन अनाल्जेसिक्स. ओके, अनाल्जेसिकलाच आपण काय म्हणतो? फिनांथ्रिन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतो आपण? फिनांथ्रिन डेरिव्हेटिव्ह. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. अनाल्जेसिकला कुठले डेरिव्हेटिव्ह म्हणतो? फिनांथ्रिन डेरिव्हेटिव्ह. आणि नॉन अनाल्जेसिकला काय म्हणतो आपण? बेन्झाइल आयसोक्विनोलोन डेरिव्हेटिव्ह. बेन्झाइल आयसोक्विनोलोन डेरिव्हेटिव्ह. हे दोन्ही क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहेत. अनाल्जेसिकला फिनांथ्रिन डेरिव्हेटिव्ह, नॉन अनाल्जेसिकला बेन्झाइल आयसोक्विनोलोन डेरिव्हेटिव्ह. ओके, अनाल्जेसिक म्हणजे काय? पेन रिलिव्हिंग प्रॉपर्टी प्रेझेंट असते इथं. ओके, अँड नॉन अनाल्जेसिक म्हणजे इथं पेन रिलिव्हिंग प्रॉपर्टी प्रेझेंट नसते. ओके, नाव अनाल्जेसिक मध्ये 3 एक्झाम्पल आहेत: मॉर्फिन, कोडिन, थिबेन. ओके, हे दोन्ही आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. ओके, हे दोन मोस्ट कॉमन आहेत, मॉर्फिन अँड कोडिन आणि थिबेन. ओके, नॉन अनाल्जेसिक मध्ये बेन्झाइल आयसोक्विनोलोन डेरिव्हेटिव्ह मध्ये पापावेरिन अँड नोस्कॅपिन. पापावेरिन अँड नोस्कॅपिन. ओके, पापावेरिन हे नॉन अनाल्जेसिक आहे. याची ऍक्शन काय असते? फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर. फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर. आणि आपल्याला माहिती आहे फॉस्फोडायस्टरेजचं फंक्शन काय असतं? हे सायक्लिक एएमपी ला डिग्रेड करतं. अगर सायक्लिक एएमपी डिग्रेड नाही झाला तर रिलॅक्सेशन होतं. म्हणून हे आपण कुठं वापरतो? स्मूथ मसल रिलॅक्सेशन. स्मूथ मसल रिलॅक्संट म्हणून यूज करतो. स्मूथ मसल रिलॅक्संट. कधी कधी हा आपण ट्रीटमेंट ऑफ इम्पोर्टन्सीला पण यूज करतो. इम्पोर्टन्सीच्या ट्रीटमेंटला यूज करतो पापावेरिन. ओके, फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर. नाव नोस्कॅपिन. नोस्कॅपिन काय आहे? इट इज अ अँटीटसिव्ह जे आपण बेसिकली हे ड्राय कफ मध्ये यूज करतो. ओके, तर पापावर नॉन केमिकल्स 2 टाइप्स मध्ये येतात, एक तर अनाल्जेसिक अँड नॉन अनाल्जेसिक. अनाल्जेसिक मध्ये फिनांथ्रिन डेरिव्हेटिव्ह, मॉर्फिन, कोडिन अँड थिबेन. मॉर्फिन अँड कोडिन आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. नॉन अनाल्जेसिक मध्ये बेन्झाइल आयसोक्विनोलोन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये पापावेरिन आणि नोस्कॅपिन. पापावेरिन काय आहे? फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर आहे. ओके, हे रिलॅक्सेशन, स्मूथ मसल रिलॅक्सेशन म्हणून यूज करतो. कधी कधी आपण इम्पोर्टन्सीसाठी ट्रीटमेंटला यूज करतो. आणि नोस्कॅपिन इज द अँटीटसिव्ह आहे, आपण ड्राय कप मध्ये यूज करतो. ओके, नाव अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो की फर्स्ट टाइम मॉर्फिन कोणी एक्स्ट्रॅक्ट केला ओपियम पासून? ओके, तर सायंटिस्टचं नाव आहे सर टर्नरनं फर्स्ट टाइम एक्स्ट्रॅक्ट केला. फर्स्ट एक्स्ट्रॅक्टेड मॉर्फिन. ओके, ओपिएड खूप इम्पॉर्टंट आहे, नार्कोटिक मध्ये येतं ना, त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे सर टर्नर कोणी केला? सर टर्नरनं फर्स्ट टाइम एक्स्ट्रॅक्ट केला. ओके,
हे झालं केमिकल्स कुठले कुठले प्रेझेंट असतात. ओके, ना आपल्या बॉडीमध्ये ओपियडचे कोणते कोणते रिसेप्टर असतात? आपल्या बॉडीमध्ये ओपियडचे 3 टाईपचे रिसेप्टर असतात. ओके, पहिला रिसेप्टर म्यू रिसेप्टर, याला काय म्हणतात? म्यू रिसेप्टर. दुसरा कप्पा रिसेप्टर आणि तिसरा डेल्टा रिसेप्टर. 3 प्रकारचे रिसेप्टर. हे पण असा पण क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट अ ओपियड रिसेप्टर? म्यू, कप्पा, डेल्टा आणि गॅमा देतील, तर गॅमा ओपियड रिसेप्टर नाही. ओके, तर म्यू, कप्पा आणि डेल्टा रिसेप्टर आर द ओपियड रिसेप्टर. ओके, नाव आपल्या बॉडीमध्ये एंडोजिनस ओपियड्स पण प्रेझेंट आहेत. एंडोजिनस ओपियड्स प्रेझेंट आहे. ओके, एंडोजिनस ओपियड त्याचं नाव काय आहे पहिल्याचं? एक तर एंडॉर्फिन, एंडॉर्फिन. देन दुसरा डायनॉर्फिन. आणि तिसरा एनकेफायलिन. एनकेफॅलिन. ओके, एंडॉर्फिन, डायनॉर्फिन, एनकेफॅलिन. ओके, नाव हे डायनॉर्फिन असतं, हे दोन फॉर्म मध्ये ते ए डायनॉर्फिन ए आणि डायनॉर्फिन बी. हे एनकेफॅलिन असतं ते एक ल्यू एनकेफॅलिन और मिथ एनकेफॅलिन. ल्यू म्हणजे याच्यामध्ये ल्युसिन अमायनो ऍसिड असतं आणि मिथ एनकेफॅलिन मध्ये मिथिओनिन अमायनो ऍसिड असतं. ओके, नाव तर हे एंडॉर्फिन हे स्पेसिफिकली प्रिडॉमिनेंटली म्यू रिसेप्टरवर ऍक्ट करतं. ओके, डायनॉर्फिन केप्पा रिसेप्टरवर आणि एनकेफायलिन डेल्टा रिसेप्टरवर. हा पण क्वेश्चन येऊ शकतो की एंडॉर्फिन कुठल्या रिसेप्टरला बाइंड करतो? अगोनिस्ट आहे तर म्यू रिसेप्टरला. एंडॉर्फिन इज अगोनिस्ट ॲट म्यू रिसेप्टर, डायनॉर्फिन इज अगोनिस्ट ॲट कप्पा रिसेप्टर अँड एनकेफायलिन इज अगोनिस्ट ॲट डेल्टा रिसेप्टर. अंडरस्टूड? ओके, सो हे नॅचरल एंडोजिनस ओपियड्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, नाव आपण डिटेलमध्ये जायच्या अगोदर ह्या रिसेप्टरवर जर एखादा अगोनिस्ट, सपोज एंडॉर्फिन म्यू रिसेप्टरवर अगोनिस्ट ऍक्ट झाला, रिसेप्टर स्टिम्युलेट झाला, तर कोणती कोणती ऍक्शन येते आपल्याला? ओके, इफेक्ट काय आहे या रिसेप्टरचा? अगर म्यू रिसेप्टर स्टिम्युलेट झाला, जर म्यू रिसेप्टर स्टिम्युलेट झाला तर त्याची काय काय ऍक्शन होऊ शकते? जर कप्पा रिसेप्टर स्टिम्युलेट झाला तर काय काय ऍक्शन येऊ शकते? आणि डेल्टा रिसेप्टर स्टिम्युलेट झाला तर काय काय ऍक्शन येऊ शकते, हे आपण बघणार आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा म्यू रिसेप्टर बघा. ओके, तर म्यू रिसेप्टरची ऍक्शन लक्षात ठेवायला आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायची. एक ट्रिक लक्षात ठेवा, सॅक्रम पीजी. काय लक्षात ठेवायचं? सॅक्रम पीजी ही ट्रिक लक्षात ठेवा. ओके, सॅक्रम पीजी वरनं आपण सगळे म्यू रिसेप्टरचे ऍक्शन लक्षात ठेवू शकतो. ओके, पहिलं काय आहे? सिडेशन. अगर म्यू रिसेप्टर स्टिम्युलेट झाला तर काय होतं? सिडेशन. एखादा अगोनिस्ट आला, म्यू रिसेप्टरला स्टिम्युलेट केलं तर सिडेशन येतं आपण. दुसरा काय आहे? एनाल्जेसिया. दुसरा इफेक्ट काय आहे? एनाल्जेसिया. एनाल्जेसिया 2 टाइप्सची असते. एक तर कसली? एक तर स्पायनल कॉर्ड लेवलला, किंवा दुसरी सुप्रा स्पायनल कॉर्ड. सुप्रा स्पायनल कॉर्ड. ओके, सुप्रा स्पायनल कॉर्ड इन द सेन्स ब्रेन लेवलला. ओके, दोन प्रकारे एनाल्जेसिया देऊ शकतो म्यू रिसेप्टर, स्पायनल कॉर्ड लेवलला आणि सुप्रा स्पायनल लेवलला. ओके, नाव तिसरा कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशन. देन रेस्पिरेटरी डिप्रेशन. रेस्पिरेटरी डिप्रेशन. ओके, देन नाव युफोरिया, सगळ्यात महत्वाचं युफोरिया. ओके, इथं यू आहे ना, युफोरिया इथं लक्षात ठेवा. युफोरिया, युफोरिया हे रिझन असतं की मॉर्फिन ऍडिक्टिव्ह काय आहे. ऍडिक्टिव्ह नेचर ऑफ मॉर्फिन इज डिपेंड्स ऑन द युफोरिक इफेक्ट. ओके, युफोरिया म्हणजे काय? की पेशंट एन्जॉय करतो, ड्रग घेतला की पेशंट प्लेजर येतं. ओके, प्लेजरेबल स्टेटमध्ये पेशंट जातो ड्रग घेतला की. त्याच्यामुळं ड्रग घेतलं की पेशंटला बाहेर लागतं, म्हणून युफोरिक इफेक्ट म्हणतो त्याला आपण. आणि त्याच्यामुळे पेशंटला ऍडिक्शन लागतं. ओके, ऍडिक्शन. ओके, ऍडिक्शन किंवा ऍब्यूज म्हणू शकतो आपण, ड्रग ऍब्यूज. असा क्वेश्चन येऊ शकतो की ड्रग ऍब्यूज इज बिकॉज ऑफ विच इफेक्ट ऑफ ओपियड्स? तर युफोरिक इफेक्ट. ओके, ड्रग ऍब्यूज, युफोरिक इफेक्ट. नाव मिओसिस. मिओसिस म्हणजे काय? कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल.
construction of pupil is called as meiosis. Then prolactin increases the prolactin level, and also gallstones, because it increases the constriction of GI स्पिंक्टर. जे आपल्या जीआय ट्रॅक्टवर स्पिंक्टर असते त्याचं कन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे गॉलस्टोन होतं आपल्याला. ओके, नाव हे सगळे इफेक्ट कशाचे आहेत आपले म्यू रिसेप्टरचे. ओके, याच्यावरून एक अनाल्जेसिया मध्ये एक लक्षात ठेवा, हे आपल्या स्पायनल कॉर्ड वरती एक स्पायनल कॉर्ड मध्ये एक पार्ट असतो, त्याला म्हणजे सबस्टेन्शिया जिलॅटिनोसा. सबस्टेन्शिया जिलॅटिनोसा, सबस्टेन्शिया जिलॅटिनोसा तिथं जाऊन पेन सेन्सेशनला ब्लॉक करतो. कुठं सबस्टेन्शिया जिलॅटिनोसा. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलं का? म्यू रिसेप्टरचे ऍक्शन काय काय? सॅक्रम पीजी, सिडेशन, अनाल्जेसिया, कॉन्स्टिपेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, युफोरिक इफेक्ट. मोस्ट इम्पॉर्टंट, ऍडिक्शन ऑफ मॉर्फिन or mu agonist is because of euphoric effect. Then meiosis, prolactin increase, gallstone. That is sacrum PG. This is the action of opioid receptor. Now, so opioid चा natural agonist कोण आहे? एंडॉर्फिन. ओके, सगळे क्वेश्चन बनू शकतात. एंडॉर्फिन हा नॅचरल अगोनिस्ट आहे. नाव कप्पा रिसेप्टर. कप्पा रिसेप्टरच्या सगळ्या सेम इफेक्ट आहेत, सगळं सेम, फक्त इन्स्टेड ऑफ युफोरिया it causes the dysphoria. Instead of euphoria, it causes dysphoria. Dysphoria in the sense psychostimulant effect. Psychostimulant effect. Dysphoria in the sense psychostimulant effect. Psychostimulant in the sense hallucination. Okay. Now, दोन टर्म्स असतात, एक तर हॅल्युसिनेशन, एक तर डिल्युजन. ओके, एक तर काय डिल्युजन. नाव डिफरन्स बघा. हॅल्युसिनेशन म्हणजे काय? समजा तिथं काहीच नाही पण तो त्याला स्नेक समजतोय, म्हणजे तिथं काहीच नाही पण त्याला सापासारखं दिसते, त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. आणि डिल्युजन म्हणजे काय? तिथं एक दोरी आहे पण त्या दोरीला तो साप समजतोय. पेशंट त्या दोरीला साप समजतोय, त्याला काय म्हणतो आपण? डिल्युजन. ओके, हॅल्युसिनेशन म्हणजे काय? तिथं काहीच नाही तरी त्याला साप दिसतोय, त्याला हॅल्युसिनेशन म्हणतो आपण. आणि डिल्युजन म्हणजे काय? तिथं रश्शी आहे किंवा दोर आहे तरी त्याला तो साप समजतो, त्याला आपण डिल्युजन म्हणतो. ओके, जर पेशंट हॅल्युसिनेशन स्टेटमध्ये असेल तर समोर काय नसेल तर त्याला सापासारखं दिसतंय, तर त्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. आणि डिल्युजन म्हणजे काय? तिथं दोरी आहे पण दोरीला तो साप समजतो, त्याला आपण डिल्युजन म्हणतो, पेशंट डिल्युजन स्टेटमध्ये. ओके, नाव इन्स्टेड ऑफ प्रोलॅक्टिन रिलीज इट increases the ADH, antidiuretic hormone increase करतो कप्पा रिसेप्टर. बाकी सिडेशन, एनाल्जेसिया, कॉन्स्टिपेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, म्युओसिस, ऑल आर सेम इफेक्ट. ओके, चेंज फक्त काय आहे? इन्स्टेड ऑफ युफोरिया इट इज डिस्फोरिया करतं आणि ADH इन्क्रीज करतं. ओके, नाव हे जे म्यू रिसेप्टर असतात का नाही, ते ऍडिक्टिव्ह, मी सांगितलं ते सगळे ऍडिक्टिव्ह असतात. जो कोणी येईल म्यू रिसेप्टरला स्टिम्युलेट करेल त्याला तो ऍडिक्टिव्ह असणार आहे. पण इथं डिस्फोरिया इफेक्ट आहे, युफोरिया नाहीये, त्याच्यामुळे हे नॉन ऍडिक्टिव्ह आहेत. म्हणजे जे कोणी ड्रग कप्पा रिसेप्टरला अगोनिस्ट म्हणून काम करणार आहे त्याचं इफेक्ट कसं असणार आहे? नॉन ऍडिक्टिव्ह इफेक्ट असणार आहे. ओके, नॉन ऍडिक्टिव्ह इफेक्ट असणार आहे. आणि याचा एंडोजिनस लिगॅंड कोण आहे? एंडोजिनस अगोनिस्ट कोण आहे? डायनॉर्फिन A किंवा डायनॉर्फिन B आर द एंडोजिनस अगोनिस्ट ऑफ द कप्पा रिसेप्टर. ओके, नाव डेल्टा रिसेप्टरला एक एंडोजिनस अगोनिस्ट कोण आहे? एनकेफायलिन, लिव एन्कोफायलिन और मिथ एन्कोफायलिन. ओके, लिव और मिथ एन्केफायलिन. याचं बघा, याच्याबद्दल एकच लक्षात ठेवायचं, याचा फक्त एकच इफेक्ट आहे, अनाल्जेसिया. याचा फक्त एकच इफेक्ट आहे, अनाल्जेसिया. ती पण फक्त ओनली सुप्रास्पायनल लेवल म्हणजे ब्रेन लेवलला फक्त अनाल्जेसिया देतो, स्पायनल कॉर्ड लेवलला देत नाही. स्पायनल कॉर्डला देत नाही. ओके, ओनली सुप्रास्पायनल अनाल्जेसिया. ओके, एकच लक्षात ठेवायचं, डेल्टा रिसेप्टर. आणि आपल्याकडे डेल्टा रिसेप्टरवर रिॲक्ट करणारा एक पण ड्रग अवेलेबल नाहीये.
एक पण ड्रग अवेलेबल नाहीये डेल्टा रिसेप्टरवर, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला फोकस करायचं नाही. आपल्याला फोकस करायचे कप्पावरती आणि म्यू रिसेप्टरवरती. तर अक्षर कळलेलं आहे, आपल्या बॉडीमध्ये 3 रिसेप्टर असतात ओपिओइडचे, म्यू रिसेप्टर, कप्पा रिसेप्टर आणि डेल्टा. म्यू रिसेप्टरची ऍक्शन सॅक्रम पीजी. ओके, सगळे ऍक्शन सेम, फक्त इन्स्टेड ऑफ युफोरिया कप्पा रिसेप्टर डिस्फोरिया करतो, आणि इन्स्टेड ऑफ प्रोलॅक्टिन इन्क्रीजेस इट इन्क्रीजेस द सॉरी इट डिक्रीजेस द एडीएच. इथं डिक्रीजेस द एडीएच. ओके सॉरी, इथं लक्षात ठेवा, इथं डिक्रीजेस द एडीएच. अँटी डायुरेटिक हॉर्मोन डिक्रीज करतात, त्याच्यामुळे डायुरेसिस होतं. ओके, अँटी डायुरेटिक हॉर्मोन डिक्रीज करतात, एवढं करेक्शन करा. इट इन्क्रीजेस द सॉरी इट डिक्रीजेस द अँटी डायुरेटिक हॉर्मोन. आणि डेल्टा रिसेप्टर फक्त एकच ऍक्शन, अनाल्जेसिया तिथून सुप्रास्पायनल लेवल. ओके, हे एवढं काम आहे आपलं ओपिओइडचं 3 रिसेप्टर. ओके, तर आता आपण बघायचे आपले ड्रग कुठले कुठले आहेत. आपले ड्रग. ओके, तर बघा ड्रग्स मध्ये आपण 2 टाइप्स मध्ये डिवाइड करतो. ड्रगला आपण 2 टाइप्स मध्ये डिवाइड करतो, तर मॉर्फिन अँड कंजेनर. मॉर्फिन आणि त्याचे साथी. ओके, मॉर्फिन अँड कंजेनर्स आणि मिक्स्ड रिसेप्टर ऍक्टिंग ड्रग्स. ओके, मॉर्फिन अँड कंजेनर म्हणजे काय, हे फक्त ऍक्ट कुठं करतात, म्यू रिसेप्टरला अगोनिस्ट म्हणून ऍक्ट करतात. म्यू रिसेप्टर अगोनिस्ट. ओके, म्यू रिसेप्टर अगोनिस्ट. ओके, आणि ही मिक्स्ड म्हणजे काय, हा म्यूला पण ऍक्ट करणार, कप्पाला पण ऍक्ट करणार आणि डेल्टाला पण ऍक्ट करणार. म्यू, कप्पा आणि डेल्टाला. ओके, नाव इथं आपल्याला माहिती आहे, म्यू रिसेप्टरवर ऍक्ट केलं की म्यू रिसेप्टर काय करतो, ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल असणार. ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल असणार. ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल इन द सेन्स ड्रग ॲब्यूज. ओके, आणि इकडं इकडं नॉन ऍडिक्टिव्ह, हे ऍडिक्टिव्ह नाही आहेत, नो ॲब्यूज. ओके, तर ड्रग मध्ये 2 मॉर्फिन अँड कंजेनर्स, म्यू अगोनिस्ट. मिक्स्ड रिसेप्टर मध्ये म्यूवर पण ऍक्ट करू शकतो, कप्पावर पण ऍक्ट करू शकतो, डेल्टावर पण ऍक्ट करू शकतो. ओके, तर त्याला हे ऍडिक्टिव्ह नाही आहेत, मिक्स्ड रिसेप्टर ऍक्टिंग ऍडिक्टिव्ह नाही आहेत. ओके, आणि हे ऍडिक्टिव्ह आहे, एवढं लक्षात ठेवा. नाव आता आपण मॉर्फिन अँड कंजेनर पासून स्टार्ट करूया. मॉर्फिन अँड कंजेनर. ओके, मॉर्फिन अँड कंजेनर याला आपण मॉर्फिन लाईक ओपिओइड पण म्हणतो. लाईक मॉर्फिन लाईक ओपिओइड्स. याच्यामध्ये आपण म्हणजे हे जनरली कुठे ऍड करणार, म्यू रिसेप्टरवर. हे प्रीडॉमिनेंटली कुठे ऍक्ट करणार, म्यू रिसेप्टरवर. याला आपण क्लासिफाय करतो 3 टाइप्स मध्ये. एक तर नॅचरल ओपिओइड, सेमी सिंथेटिक ओपिओइड अँड सिंथेटिक ओपिओइड. नॅचरल मध्ये आपल्याला नॅचरल सोर्स पासून आपण डायरेक्ट पापावर समनीवर पासून त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याला आपण नॅचरल म्हणतो. ओके, नॅचरल मध्ये सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे, मॉर्फिन. याला आपण स्टँडर्ड ड्रग म्हणतो. जेवढे काही आपण पुढे ड्रग बघणार आहे त्याला आपण कम्पेअर कोणाशी करणार आहे, मॉर्फिन बरोबर. त्याला स्टँडर्ड ड्रग किंवा प्रोटोटाइप ड्रग म्हणतो. प्रोटोटाइप ड्रग. ओके, मॉर्फिन हा स्टँडर्ड ड्रग आहे, प्रोटोटाइप ड्रग आहे. दुसरा काय आहे, कोडिन. मॉर्फिन आणि कोडिन हे नॅचरल आहे. ओके, नाव जे जे कोणी नॅचरल आहेत त्याला आपण काय म्हणतो, जे नॅचरल आपण एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला ओपीएट्स म्हणतो. हे पण नाव लक्षात ठेवा. जर पेपरमध्ये असं आलं, एक्झाम्पल ऑफ ओपीएट्स, तर फक्त मॉर्फिन आणि कोडिनच मार्क करायचे. मॉर्फिन आणि कोडिन जे काही नॅचरल सोर्स पासून आपल्याला ओपिएट्स मिळतात त्याला आपण ओपीएट्स म्हणतो. ओके, ओपीएट्स ओनली नॅचरल ओपीएट्स म्हणजे नॅचरल सोर्स पासून मिळतं, त्याला ओपीएट्स म्हणतो. नाव सेमी सिंथेटिक, मग आपण ह्या नॅचरल पासून थोडं त्याच्यात मोडिफिकेशन केलं ना तर आपल्याला सेमी सिंथेटिक म्हणतात. आता मॉर्फिनचं मोडिफिकेशन करतो आपण, त्याला डायएसिटाइल ग्रुप जोडतो, त्याला डायएसिटाइल मॉर्फिन म्हणतो. पुन्हा नंतर दुसरं हायड्रोमॉर्फिन अँड अपोमॉर्फिन, हे 3 मोडिफिकेशन आहेत मॉर्फिनचे. ओके, डायएसिटाइल मॉर्फिन, अपोमॉर्फिन अँड हायड्रोमॉर्फिन. नाव डायएसिटाइल मॉर्फिनलाच काय म्हणतो आपण, हिरोईन हे पण नाव येऊ शकतं की हिरोईनला काय म्हणतो, डायएसिटाइल मॉर्फिन. ओके, नाव हायड्रोमॉर्फिन अँड अपोमॉर्फिन. ओके, नाव हे जे खालचे आहेत ना सेमी सिंथेटिक, ते कोडिनचे आहेत. ऑक्सोकोडिन, हायड्रोकोडिन, लिव्हरपॅनॉल.
लिव्हर फेनॉल. ओके, नाव इथं लक्षात काय ठेवायचे, सेमी सिंथेटिक मध्ये अपोमार्फिन आहे का नाही, अपोमार्फिन. सी, अपोमार्फिन इज अ ड्रग. ओके, हा एक्सेप्शन आहे. हा इट डज नॉट ऍक्ट ऑन ओपिओइड रिसेप्टर. ओपिओइड रिसेप्टरवर हा ऍक्ट करत नाही. ओपिओइड रिसेप्टरवर ऍक्ट करत नाही, तर कुठे ऍक्ट करतो, D2 रिसेप्टरवर ऍक्ट करतो. D2 डोपामाइनचा दुसरा रिसेप्टर नाही, D2 रिसेप्टर ब्लॉकर आहे हा. D2 रिसेप्टर, इथं D2 रिसेप्टर अगोनिस्ट. इथं D2 रिसेप्टर अगोनिस्ट म्हणून आपण याला पार्किन्सन डिसीज मध्ये यूज करतो अपोमार्फिन. पार्किन्सन डिसीज. ओके, तर असं येऊ शकतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ओपिएट्स इज नॉट ऍक्टिंग ऑन द ओपिएट रिसेप्टर. ओके, तर अपोमार्फिन. ओके, इट ऍक्ट्स ऑन द D2 रिसेप्टर. नाउ अगेन ऑक्सिकोडॉन, हायड्रोकोडॉन अँड लिव्हरफेनॉल. लिव्हरफेनॉलच आपण मॉडिफिकेशन करून आपण डेक्स्ट्रामिथार्फॉन बनतो. डेक्स्ट्रामिथार्फॅन. डेक्स्ट्रामिथार्फॅन. ओके, जो की आपण आता अलर्जी मध्ये वगैरे आपल्याला गोळीमध्ये दिसत डेक्स्ट्रामिथार्फॅन टॅबलेट. ओके, तर हा ओपिएटचाच मॉडिफिकेशन आहे, पण हा कुठे ऍक्ट करतो, एनएमडीए. एनएमडीए अँटागोनिस्ट आहे हा. एनएमडीए रिसेप्टर वर ऍक्ट करतो. मग सेम हा पण डज नॉट ऍक्ट ऑन ओपिएड रिसेप्टर. डज नॉट ऍक्ट ऑन ओपिएड रिसेप्टर. ओके, तर ओपिएड रिसेप्टर कोणते कोणते ऍक्ट करत नाही, एक तर अपोमार्फिन करत नाही आणि डेक्स्ट्रोमिथार्फन. अपोमार्फिन कुठे ऍक्ट करतो, D2 रिसेप्टरवर, आणि पार्किन्सन डिसीज मध्ये आपण यूज करतो. डेक्स्ट्रामिथार्फन एनएमडीए मध्ये करतो, एनएमडीए वरती काम करतो आपण, त्याला ओपिएड वरती काम करत नाही. ओके, तर हा बघा डेक्स्ट्रामिथार्फन झाला. नाव तिसरा तिसरा ग्रुप आहे, हे सेमी सिंथेटिक, डायस्टेल मॉर्फिन, हिरोइन, हायड्रोमॉर्फिन, अपोमॉर्फिन, ऑक्सिकोडॉन, हायड्रोकोडॉन आणि लिव्हरफेनॉल. नाव सिंथेटिक मध्ये का नाही, फेंटानिल ग्रुप, मिथॅडॉन, ट्रॅमॅडॉल, पेथिडिन आणि प्रोफॉक्सिफिन. हे हा फेंटॅनिल ग्रुप मोठा आहे, सगळ्यात मोठा ग्रुप आहे फेंटॅनिल ग्रुप. ओके, सुफेंटॅनिल, पुन्हा असे डिफरंट एक्झाम्पल आहेत, आपण पुढे बघणार आहे. हा फेंटॅनिल ग्रुप सिंथेटिक मध्ये येतो. ओके, तर मिथॅडॉन, हे आपण एक 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 ड्रग सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, आपण सुरुवात करूया आता मॉर्फिन पासून. सुरुवात आपण कुठून करायची, मॉर्फिन पासून. ओके, तर पहिल्यांदा बघा मॉर्फिन काय असतो. सुरुवात करा मॉर्फिन. मॉर्फिनचं इंट्रोडक्शन आपण बघूया, राहिलेला पार्ट आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. हा काय असतो, फुल अगोनिस्ट ऍट म्यू रिसेप्टर. म्यू रिसेप्टर हा फुल अगोनिस्ट असतो. ओके, तर याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा विचार, म्यू रिसेप्टर असतो ना, जे काही ओपिओइडचे रिसेप्टर आहेत, ओपिओइड्स रिसेप्टर्स आपण जे बघितले, म्यू कप्पा डेल्टा, हे सगळे कसे आहेत, GPCR, जी प्रोटीन कप्पल्ड रिसेप्टर. म्हणजे की इट इज वर्क्स ऑन द मेटाबेट्रॉपिक रिसेप्टर, जी प्रोटीन कप्पल्ड रिसेप्टर. ओके, तर बघा जी प्रोटीन म्हणजे काय, 7 ट्रान्समेम्ब्रेन रिसेप्टर असतो. ओके, आणि इथं जी प्रोटीन, हे जी प्रोटीन त्याला अटॅच असते. ओके, सो इट इज अ टाइप ऑफ जी प्रोटीन कप्पल्ड रिसेप्टर. हा पण क्वेश्चन येऊ शकतो की ओपिओइड रिसेप्टर कशा आहेत, तर जी प्रोटीन कप्पल्ड रिसेप्टर. ओके, तर मॉर्फिन कसा वर्क करतो बघा. मॉर्फिन येतो, हा या रिसेप्टरला बाइंड करतो, रिसेप्टर बाइंडिंग साइट, त्याच्यामुळे जी प्रोटीन ऍक्टिव्हेट होतात. ओके, जी अल्फा एस स्टिम्युलेटरी. ओके, so it will decreases the intracellular cyclic AMP. Okay, then decreases the neuronal excitability and respiratory depression. म्हणजे काय करतं बघा, याचं नेचर कसं आहे, जनरली जी आय सबयुनिट असलं तर काय करतं, डिक्रीजेस सायकलिक एएनपी. सायकलिक एएनपी डिक्रीज झाला तर एक्सायटेशन डिक्रीज होणार. एक्सायटेशन डिक्रीज झालं तर आपलं रेस्पिरेटरी डिप्रेशन होणार. रेस्पिरेटरी सेंटर कुठं असतं आपल्या ब्रेन मध्ये, मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये रेस्पिरेटरी सेंटर असतं. ओके, आणि न्यूमॅटिक सेंटर पोन्स मध्ये. ओके, सो ते दोन्ही जर डिप्रेस झालं तर रेस्पिरेटरी डिप्रेशन भेटणार आहे मेन ऍक्शन आपल्याला. तर मॉर्फिन असा वर्क करतो म्यू रिसेप्टर वरती. ओके, तर अजून एक बघा, मॉर्फिन मध्ये आपण याला
फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी बघूया थोडे मॉर्फिनचे. ह्याला आपण कोणत्या कोणत्या रूटनं देऊ शकतो. ओके, तर मेनी रूटनं देऊ शकतो. मेनी रूट्स, हे पण रूट्स आता लोकल अनेस्थेटिकच्या बाबतीत त्यांनी रूट्स मध्ये विचारलं होतं, रूट्स ऑफ लोकल अनेस्थेटिक. ओके, तर मॉर्फिन मध्ये पण विचारू शकतात. ओके, तर आपण ओरली देऊ शकतो, आय व्ही, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियस इंजेक्शन पण देऊ शकतो, ट्रान्सडर्मल पॅच पण देऊ शकतो, देन इपिड्युरा डायरेक्टली ड्युरा मॅटर मध्ये देऊ शकतो, इपिड्युरल. ओके, आता कुठल्या रूटनं देऊ शकत नाही, नॉट गिवन. डायरेक्ट हा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की कुठल्या रूटनं आपण मॉर्फिन देऊ शकत नाही, तर सबलिंग्वल नाही देऊ शकत, सबलिंग्वल नाही देऊ शकत, सब अरॅक्नॉइड पण नाही देऊ शकत, कारण सब अरॅक्नॉइड मध्ये दिलं तर आपण डायरेक्ट रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये, आणि इनहेलेशनल नाही देऊ शकत. ओके, तर एवढं आपण मॉर्फिन बद्दल बघितलं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ओपियाइड्स मध्ये कुठले कुठले केमिकल असतात ते बघितले. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॉर्फिनचं मेटाबॉलिझम आणि मॉर्फिनचे इम्पॉर्टंट इफेक्ट, युजेस आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं क्लिअर करणार आहे. ओके, तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण राहिलेले पार्ट्स बघू. ओके, थँक्यू.